तर वाल्मिक कराड याच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येते। वाल्मिक कराडला आता कोर्टामध्ये हजर केले गेले। वाल्मिक कराड याला त्याआधी पोलीस ठाण्यामध्ये आणलं होतं, त्यानंतर वादग्रस्त वाल्मिक कराडला आता कोर्टामध्ये हजर केले गेले आणि कोर्टामध्ये आता पुढील कारवाई सुरू झालेली आहे। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर येते। तर वादग्रस्त वाल्मिक कराड याला कोर्टामध्ये हजर केले गेले आणि आता कोर्टामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरू आहे। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे। अधिक तपास करण्यासाठी या संदर्भातील अधिक पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस या प्रकरणी पोलीस कोठडी मागू शकतात अशी माहिती समोर येते। तर या घडीची एक मोठी बातमी समोर येते। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे। केज कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर केले गेले। आता केज कोर्टात सुनावणी सुरू होईल आणि वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळण्याची दाट शक्यता आहे। या प्रकरणी आता सुनावणी सुरू आहे। थोड्याच वेळात या प्रकरणी निर्णय सुद्धा समोर येईल। तर वाल्मिक कराड याला केज येथील कोर्टामध्ये हजर केले गेले। आता केज कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि थोड्याच वेळात वाल्मिक कराड याच्या संदर्भात निर्णय समोर येईल। मात्र वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर येते आहे। तर वाल्मिक कराड यांनी आधी पुण्यामध्ये आत्मसमर्पण सीआयडी समोर केलं, त्यानंतर सीआयडीच्या पथकानं वाल्मिक कराड याला केजमध्ये आणलं। केजमध्ये आणल्यानंतर आधी पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण प्रशासकीय कारवाई पार पडली आणि त्यानंतर वाल्मिक कराडला आता केज कोर्टामध्ये हजर केलेलं आहे। त्याआधी वाल्मिक कराड याची पोलीस ठाण्यामध्ये केज येथील पोलीस ठाण्यात त्याला नेलं गेलं। त्या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर आता वाल्मिक कराडला केज कोर्टामध्ये आणले गेले। आता केज कोर्टात वाल्मिक कराड याच्या संदर्भात सुनावणी सुरू आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भातील निर्णय समोर येईल। दरम्यान वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी मिळण्याची दाट शक्यता आहे। वादग्रस्त वाल्मिक कराड याला केज कोर्टामध्ये आणले गेले। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। केज कोर्टाबाहेर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। दरम्यान वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी मिळण्याची दाट शक्यता आहे। केज कोर्टात या प्रकरणी आता सुनावणी सुरू आहे। आरोपीची पोलिसांविरोधात तक्रार सुद्धा आहे का याची सुद्धा विचारणा आता न्यायालयाकडून केली जाते। तर वाल्मिक कराड याला कोर्टामध्ये हजर केले गेले आणि कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। थोड्याच वेळात या संदर्भातील निर्णय समोर येईल। दरम्यान आरोपीची पोलिसांविरोधात तक्रार आहे का अशी विचारणा न्यायालयाने केलेली आहे। वाल्मिक कराड याला केज कोर्टात आणले आणि थोड्याच वेळात निकाल समोर येईल। मात्र वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी मिळण्याची दाट शक्यता आहे। वाल्मिक कराड याला ज्यावेळेस केजमध्ये आणलं गेलं त्या वेळेपासूनच केजमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे। कोर्टाबाहेर सुद्धा प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराड याला कोर्टामध्ये हजर केले गेले आणि वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी मिळण्याची दाट शक्यता आहे। वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा थेट आरोप आहे। सोबतच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सुद्धा संशयाची सुई ही वाल्मिक कराड याच्यावरती आहे। त्यामुळं या सर्व बाजूनं आता वाल्मिक कराड याच्या संदर्भात कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळण्याची दाट शक्यता आहे। सोबतच आरोपीची पोलिसांविरोधात तक्रार आहे का असा सवाल उपस्थित केलेला आहे। वाल्मिक कराड याला कोर्टामध्ये हजर केले दरम्यान संपूर्ण केज शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। संपूर्ण केज शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय। काही वेळापूर्वी केज कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक यांना पांगवण्याचा सुद्धा प्रयत्न पोलिसांनी केला होता आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड याला कोर्टामध्ये हजर केले गेले आणि आता या प्रकरणी सुनावणी सुरू आहे। तर कराडची 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता या संदर्भात काय निर्णय समोर येतो ते बघावं लागेल। मात्र वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी मिळण्याची दाट शक्यता आहे। सोबतच आता कोर्टामध्ये वाल्मिक कराड याची 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितल्याची माहिती समोर येते आहे। सरकारी वकिलाकडून युक्तिवाद सुरू आहे वाल्मिक कराड याच्या विरोधात आणि वाल्मिक कराड याच्या विरोधात 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितल्याची माहिती समोर येते आहे। तर या घडीची मोठी बातमी वाल्मिक कराड याच्याबाबत कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितल्याची माहिती समोर येते। दरम्यान सुनावणीआधी सरकारी वकिलांनी कराड विरोधात केस लढण्यास नकार दिला होता। मात्र आता कोर्टामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरू आहे आणि 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितल्याची माहिती समोर येते आहे। या प्रकरणी आता काय निर्णय समोर येतोय ते बघावं लागेल। मात्र पूर्ण केज शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। संपूर्ण केज शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि सुनावणी सुरू आहे। सुनावणीतली आता अपडेट माहिती समोर येते। वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी मिळण्याची दाट शक्यता आहे। 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितल्याची माहिती समोर येते। आरोपीची पोलिसांविरोधात तक्रार आहे का असा सवाल उपस्थित केला गेलाय। दरम्यान पोलिसांनी
15 दिवसांची पोलीस कोठडी ही मागितलेली आहे। आता यावर कोर्ट काय निर्णय देते बघावं लागेल। तर आशिलाच्या वकिलाकडून पोलीस कोठडीला विरोध करण्यात आलाय। तर सध्या कोर्टामध्ये सरकारी वकील आणि वाल्मिक कराड याचा वकील यांच्याकडून युक्तिवाद सुरू आहे। तर एकीकडे आरोपीची पोलिसांविरोधात तक्रार आहे का अशी न्यायालयाने विचारणा केलेली आहे। तर कराडची 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे, मात्र कराड याच्या वकिलानं पोलीस कोठडी देऊ नये अशी मागणी केली आहे। आशिलाच्या वकिलाकडून पोलीस कोठडीला विरोध करण्यात आलाय। सरकारी वकिलाकडून वाल्मिक कराड याची 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे, मात्र याला आशिलाच्या वकिलाकडून विरोध करण्यात आलेला आहे। त्याआधी न्यायालयाने विचारणा केली होती आरोपीची पोलिसांविरोधात काय तक्रार आहे का। तर पोलिसांनी 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे, मात्र आशिलाच्या वकिलानं या पोलीस कोठडी देण्यास विरोध केलेला आहे। आता कोर्टामध्ये या संदर्भात युक्तिवाद सुरू आहे। सरकारी वकील आणि वाल्मिक कराड याचा वकील यांच्यामध्ये युक्तिवाद सुरू आहे। वाल्मिकला पोलीस कोठडी मिळण्याची मात्र दाट शक्यता आहे। आता या प्रकरणी कोर्ट काय निर्णय देते याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। आरोपीची पोलिसांविरोधात तक्रार आहे का असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता। त्यानंतर पोलिसांनी 15 दिवसांची वाल्मिक कराड याची पोलीस कोठडी मागितलेली आहे। अधिक तपास करण्यासाठी ही पोलीस कोठडी मागितलेली आहे, मात्र आशिलाच्या वकिलाकडून पोलीस कोठडीला विरोध केलेला आहे। पोलीस कोठडी मिळू नये असा युक्तिवाद वाल्मिक कराड याच्या वकिलानं केलेला आहे। दरम्यान आता कोर्टाकडून काय निर्णय समोर येते ते बघावं लागेल। या संपूर्ण प्रकरणामध्ये खंडणी प्रकरणामध्ये आणि देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी पोलिसांकडून 15 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे। अधिक सखोल या संदर्भात तपास व्हावा, सोबतच वाल्मिक कराड याची कसून चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ही 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे। मात्र या पोलीस कोठडीला आशिलाच्या वकिलानं विरोध केलेला आहे। पोलीस कोठडी मिळू नये असा युक्तिवाद आशिलाच्या वकिलाकडून केला गेलाय। या प्रकरणी आता कोर्ट काय निर्णय देते बघावं लागेल। मात्र खंडणीच्या गुन्ह्याचा तपास हा अपूर्ण आहे असं सरकारी वकिलानं युक्तिवाद केलेला आहे। युक्तिवादातील सर्व अपडेट आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय। खंडणीच्या गुन्ह्याचा तपास अपूर्ण आहे असं सरकारी वकिलानं म्हटलेलं आहे। त्यामुळेच 15 दिवसाची पोलीस कोठडी द्या, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी अधिक चांगला आणि सखोल तपास करता येईल असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। मात्र यावर आशिलाच्या वकिलानं पोलीस कोठडी मिळू नये यासाठी युक्तिवाद केलेला आहे। कोर्टामध्ये हा युक्तिवाद सुरू आहे। दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरू आहे। वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि याच प्रकरणी अधिक तपास व्हावा। हा खंडणीच्या गुन्ह्याचा तपास अपूर्ण आहे, तो सखोल तपास व्हावा, अधिकचा तपास व्हावा यासाठी सरकारी वकिलाकडून वाल्मिक कराड याची 15 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे। मात्र खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी ही 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे। मात्र आशिलाच्या वकिलानं पोलीस कोठडी मिळू नये असं म्हटलेलं आहे। वाल्मिक तपासामध्ये सहकार्य करतोय असं आशिलाच्या वकिलानं म्हटलंय। त्यामुळे आशिलाच्या वकिलानं वाल्मिक कराड याला 15 दिवसांची पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद केलेला आहे। सध्या कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। वाल्मिक तपासात सहकार्य करतोय असं आशिलाच्या वकिलाकडून म्हटले गेले, वाल्मिक कराड याच्या वकिलाकडून म्हटले गेले। तर खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराड याच्यावरती आहे आणि या गुन्ह्याचा तपास अद्यापही अपूर्ण आहे, तो पूर्ण तपास करायचा आहे, सोबतच सखोल तपास करायचा आहे। यासाठी सरकारी वकिलानं वाल्मिक कराड याची 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे। मात्र याला आशिलाच्या वकिलानं विरोध केलेला आहे। वाल्मिक कराड हा तपासामध्ये सहकार्य करतोय असं वाल्मिक कराड याच्या वकिलानं म्हटलेलं आहे, युक्तिवाद केलेला आहे। आता या प्रकरणी कोर्ट काय निर्णय देतो ते बघावं लागेल। हत्या आणि खंडणीच्या घटनात वाल्मिक सहभागी आहे असं सरकारी वकील यांनी म्हटलेलं आहे। एकतर खंडणीच्या गुन्ह्याचा तपास हा अपूर्ण आहे, सोबतच संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे आणि त्यामुळं हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यातील तपास अपूर्ण असल्यामुळे तो पूर्ण तपास करायचा आहे, सोबतच सखोल तपास करायचा आहे। यासाठी वाल्मिक कराड याला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलानं केली आहे। तर वाल्मिक कराड याच्या वकिलानं पोलीस कोठडी मिळू नये, देऊ नये अशी मागणी केलेली आहे असं युक्तिवाद केलेला आहे। सध्या दोन्ही गटाकडून कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। सरकारी वकिलाकडून सुद्धा युक्तिवाद सुरू आहे, तर दुसरीकडे वाल्मिक कराड याचे वकील सुद्धा युक्तिवाद करतायत। हत्या आणि खंडणीच्या प्रकरणी तपास करण्यासाठी सरकारी वकिलानं 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे। सध्या पोलीस कोठडीवरती युक्तिवाद सुरू आहे। एकीकडून सरकारी वकील यांनी 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी युक्तिवाद केलेला आहे, तर दुसरीकडे आशिलाच्या वकिलानं पोलीस कोठडी मिळू नये यासाठी युक्तिवाद सुरू केलाय। सरकारी वकील यांनी खंडणीच्या गुन्ह्याचा तपास अपूर्ण आहे, तो पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे। तर वाल्मिक तपासामध्ये सहकार्य करतोय असं वाल्मिक कराड यांच्या वकिलानं म्हटलेलं आहे। त्यामुळे पोलीस कोठडी देऊ नये अशी मागणी असा युक्तिवाद वाल्मिक याच्या वकिलाकडून सुरू आहे। सध्या कोर्टामध्ये सरकारी वकील आणि आशिलाचा वकील याचा युक्तिवाद सुरू आहे। हत्येच्या प्रकरणात वाल्मिक अद्याप
दोषी नाही असं म्हटलेलं आहे। तर खंडणीच्या गुन्ह्याचा तपास अपूर्ण आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। त्यामुळे हा तपास सखोल आणि पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी हा युक्तिवाद सरकारी वकिलाकडून केला गेलाय। हत्या आणि खंडणीच्या घटनांत वाल्मिक सहभागी आहे असं सुद्धा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलाय। तर हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड सहकार्य करतोय असं अशिलाच्या वकिलांनी म्हटलंय। तर सीआयडीचा वाल्मिक विरोधात नवा दावा हा समोर आलेला आहे। सध्या युक्तिवाद सुरू आहे आणि या प्रकरणी सीआयडी कडून वाल्मिक कराड याच्या विरोधात नवा दावा समोर आलेला आहे। सरकारी वकिलाकडून न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे, तर दुसरीकडे वाल्मिक कराड याच्या वकिलाचा सुद्धा दावा सुरू आहे। सीआयडीने मात्र वाल्मिक कराड याच्याबाबत नवा दावा केलेला आहे। सध्या कोर्टामध्ये हा दोन्हीकडून युक्तिवाद सुरू आहे। वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केले गेले आणि सरकारी वकील आणि वाल्मिक कराड याचा वकील यांचा युक्तिवाद हा सुरू आहे। या प्रकरणी वाल्मिक बाहेर राहिल्यास दहशत पसरवेल असा युक्तिवाद हा सीआयडी कडून दावा करण्यात आलेला आहे। सीआयडीने वाल्मिक कराड याच्या विरोधात हा नवा दावा केलाय। वाल्मिक कराड जर बाहेर राहिला तर त्याचा या संपूर्ण तपासामध्ये व्यत्यय येईल किंवा वाल्मिक बाहेर राहिल्यास दहशत होईल असं सुद्धा सीआयडी कडून म्हटलं गेलंय। सीआयडी कडून वाल्मिक कराड याच्या विरोधात नवा दावा केला गेलाय। वाल्मिक कराड हा जर बाहेर राहिला तर दहशत पसरवेल असा दावा हा सीआयडी कडून केला गेलाय। तर सध्या कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरू आहे। एकीकडे 15 दिवसांची पोलीस कोठडी ही मागितलेली आहे, सरकारी वकिलांना मागितलेली आहे। खंडणीच्या गुन्ह्याचा तपास अपूर्ण आहे, त्यासाठी 15 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी असा युक्तिवाद सरकारी वकिलाकडून केला गेला। तर वाल्मिक हा तपासामध्ये सहकार्य करतोय असं वकिलांना म्हटलेलं आहे। हत्या आणि खंडणीच्या घटनांमध्ये वाल्मिक सहभागी आहे आणि या प्रकरणी तपास सखोल करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी ही करण्यात आली। तर हत्येच्या प्रकरणामध्ये अधिक सखोल तपास करता यावा यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली आहे। त्या दरम्यान सीआयडीने सुद्धा वाल्मिक कराड याच्या विरोधात नवा दावा केलाय। वाल्मिक कराड जर बाहेर राहिला तर दहशत पसरवेल असं सीआयडी कडून म्हटलं गेलंय। तर वाल्मिक तपासात सहकार्य करतोय असं वाल्मिकच्या वकिलांना म्हटलेलं आहे। त्यामुळे पोलीस कोठडी मिळू नये असं त्यांनी म्हटलंय। सध्या युक्तिवाद जोरदार सुरू आहे कोर्टामध्ये। कोर्टाचा निर्णय काय समोर येते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। वाल्मिक कराड तपासामध्ये सहकार्य करतोय असं वाल्मिक कराड याच्या वकिलांना म्हटलेलं आहे। हत्या आणि खंडणीच्या घटनात वाल्मिक सहभागी आहे असं सरकारी वकिलांना म्हटलंय। तर हत्येच्या प्रकरणात वाल्मिक अद्याप आरोपी नाही असा युक्तिवाद सुद्धा अशिलाच्या कडून केला गेलाय। खंडणीच्या गुन्ह्याचा तपास अपूर्ण आहे असं सरकारी वकिलांना म्हटलंय। दरम्यान वादग्रस्त वाल्मिक कराड याच्या विरोधात कोर्टामध्ये आता सध्या दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरू आहे। त्या दरम्यान सीआयडीने सुद्धा वाल्मिक कराड याच्या विरोधात नवा दावा केलाय। वाल्मिक कराड जर बाहेर राहिला तर दहशत पसरवेल असं सीआयडी कडून म्हटले गेलंय। त्यामुळे आता या प्रकरणी कोर्टाकडून काय निर्णय समोर येतो ते बघावं लागेल। संपूर्ण राज्यभराचं लक्ष या निर्णयाकडे लागलंय। सध्या केज या कोर्टामध्ये वाल्मिक कराड याच्या विरोधात दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरू आहे। वाल्मिक कराड हा तपासात सहकार्य करतोय असं वाल्मिक कराडच्या वकिलांना म्हटलंय। दरम्यान वाल्मिक कराडला पोलीस कोठडी द्या अशी मागणी असा युक्तिवाद हा सरकारी वकिलांना केलाय। वाल्मिक बाहेर राहिल्यास दहशत पसरवेल असं सीआयडीने म्हटलेलं आहे। सीआयडीने वाल्मिक कराड याच्या विरोधात नवा दावा केलाय। दरम्यान वादग्रस्त वाल्मिक कराड कोर्टामध्ये हजर झालेला आहे। दोन्हीकडून युक्तिवाद सुरू आहे। थोड्याच वेळात या प्रकरणी कोर्टाचा निर्णय समोर येईल आणि कोर्टाच्या निर्णयाकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। तर सीआयडीने सुद्धा वाल्मिक कराड याच्या विरोधात नवा दावा केलेला आहे। या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराड जर बाहेर राहिला तर तो दहशत पसरवेल असं म्हटलंय। तर फरार गुन्ह्याचा ठाव ठिकाणा वाल्मिकला माहीत आहे असं सुद्धा युक्तिवाद आता केला जातोय। फरार गुन्ह्याचा ठाव ठिकाणा वाल्मिकला माहिती आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। सध्या कोर्टामध्ये दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरू आहे। 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या असा युक्तिवाद अशी मागणी करण्यात आलेली आहे। याला वाल्मिक कराड याच्या वकिलांनी विरोध केलेला आहे। तर फरार गुन्ह्याचा ठाव ठिकाणा वाल्मिकला माहिती आहे असं सुद्धा युक्तिवाद सध्या या विषयावर सुरू आहे। तर सीआयडीनं याआधी दावा सुद्धा केलेला आहे। वाल्मिक कराड बाहेर राहिल्यास दहशत पसरवेल असं सीआयडी कडून म्हटलं गेलं। तर फरार गुन्ह्याचा ठाव ठिकाणा वाल्मिक कराडला माहिती आहे असं म्हटलेलं आहे। सीआयडीच्या वकिलानं न्यायालयात हा दावा केलाय। तर सध्या दोन्ही बाजूनं युक्तिवाद सुरू आहे। दावे प्रतिदावे केले जात आहेत। फरार गुन्ह्याचा ठाव ठिकाणा वाल्मिकला माहिती आहे। फरार घुले हा सुद्धा यातील आरोपी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या प्रकरणी सीआयडीच्या वकिलानं न्यायालयात दावा केलेला आहे। फरार गुन्ह्याचा ठाव ठिकाणा वाल्मिक कराडला माहिती आहे असा दावा केलेला आहे। आता यावर
वाल्मिक कराडचे वकील काय उत्तर देतात ते बघावं लागेल। मात्र वादग्रस्त वाल्मिक कराड विरोधात कोर्टामध्ये सध्या युक्तिवाद सुरू आहे। वाल्मिक कराड याची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे, तर वाल्मिक तपास यंत्रणेला सहकार्य करतोय असं अशिलाच्या वकिलांना म्हटलंय। खंडणीच्या गुन्ह्याचा तपास अपूर्ण आहे, तो पूर्ण करायचा आहे, सखोल तपास करायचा आहे, त्यासाठी कुठलाही व्यत्ययामध्ये येऊ नये यासाठी वाल्मिक कराडला पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलांना केलेली आहे। तर या प्रकरणी वाल्मिक कराड सहकार्य करतोय, त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही असं वाल्मिक कराड याच्या वकिलाकडून म्हटले गेले। हत्येच्या प्रकरणात वाल्मिक अद्याप आरोपी नाही असं सुद्धा कराडच्या वकिलाकडून युक्तिवाद केला जातो। मात्र सीआयडीनं वाल्मिक कराड याच्या विरोधात नवा दावा केलेला आहे। वाल्मिक कराड हा बाहेर राहिल्यास दहशत पसरवेल असं सीआयडीकडून म्हटले गेले। सोबतच घुलेचा ठाव ठिकाणा हा वाल्मिक कराडला माहिती आहे असा दुसरा दावा सीआयडीच्या वकिलांना केलाय। वाल्मिक कराड प्रकरणी आता कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। थोड्याच वेळात या संदर्भातील कोर्टाचा निर्णय समोर येईल आणि या निर्णयाकडे साऱ्यांचं लक्ष लागले। मात्र सुरुवातीला सरकारी वकिलांना वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी केली। त्याला वाल्मिक कराडच्या वकिलांना विरोध केलेला आहे। वाल्मिक कराड हा तपास यंत्रणेला सहकार्य करतोय असं म्हटलेलं आहे, त्यामुळं 15 दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज नाही असं म्हटलंय। मात्र या संदर्भात आता युक्तिवाद सुरू आहे। वाल्मिक कराड जर बाहेर राहिला तर तो दहशत पसरवेल असं सीआयडीकडून म्हटलं गेलंय, त्यामुळे वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळण्याची दाट शक्यता आहे। या प्रकरणी आता कोर्ट काय निर्णय देत आहे हे बघावं लागेल। मात्र ही कोर्टाबाहेरची दृश्य सुद्धा आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा कोर्टाच्या बाहेर तैनात केलाय। वाल्मिक कराड हा जर बाहेर राहिला तर दहशत पसरवेल असं सीआयडीकडून दावा करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता या प्रकरणी कोर्ट काय निर्णय देते याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। फरार गुलेचा ठाव ठिकाणा हा वाल्मिकला माहिती आहे असं सुद्धा सीआयडीच्या वकिलाकडून म्हटलं गेलंय, युक्तिवाद केला गेलाय। सीआयडीच्या वकिलांना न्यायालयामध्ये हा दावा केलाय। वाल्मिक कराड याला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलाकडून केली गेली आणि त्यावरच आता सध्या युक्तिवाद सुरू आहे। फरार गुलेचा ठाव ठिकाणा हा वाल्मिक कराडला माहिती आहे असं सीआयडीच्या वकिलांना दावा केलाय। तर वाल्मिक कराड हा जर बाहेर राहिला तर दहशत पसरवेल असा सुद्धा दावा सीआयडीकडून करण्यात आलाय। तर वाल्मिक कराड हा संपूर्ण तपास यंत्रणेला सहकार्य करतोय, त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद हा कराडच्या वकिलाकडून केला गेलाय। दरम्यान सध्या कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी मिळावी या मागणीवरून हा युक्तिवाद सुरू आहे। सरकारी वकिलांना वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या, कारण खंडणी प्रकरणाचा तपास हा अपूर्ण आहे, तो पूर्ण करायचा आहे, त्यासाठी ही पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केलेली आहे। तर यावर वाल्मिक कराड तपासात सहकार्य करतोय, त्यामुळे पोलीस कोठडी मिळू नये यासाठी कराडच्या वकिलाचा युक्तिवाद सुरू आहे। त्या दरम्यानच सीआयडीच्या वकिलाकडून सुद्धा दावे केले जातात। जर वाल्मिक कराड हा बाहेर राहिला तर दहशत पसरवेल, त्यामुळे त्याला पोलीस कोठडी मिळावी असा दावा हा सीआयडीकडून केला गेलाय। तर घुलेचा ठाव ठिकाणा हा वाल्मिक कराड याला माहिती आहे असा सुद्धा दावा हा केला गेलाय। तर राजकीय द्वेषापोटी नाहक अडकवलं जात आहे असा युक्तिवाद हा कराडच्या वकिलाकडून केला जातोय। सध्या कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे, दावे प्रतिदावे केले जात आहेत। कोर्टाचा निर्णय काय येतोय याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। सुरुवातीलाच वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलाकडून केली गेली आणि त्यावरच हा सर्व युक्तिवाद सुरू आहे। फरार गुलेचा ठाव ठिकाणा वाल्मिक कराडला माहिती आहे असा दावा हा सीआयडीकडून केला गेलेला आहे। सीआयडीकडून आतापर्यंत 2 दावे केलेले आहेत। एक तर वाल्मिक कराड बाहेर राहिल्यास दहशत पसरवेल हा दावा आणि दुसरा फरार गुलेचा ठाव ठिकाणा वाल्मिक कराडला माहिती आहे हा दुसरा दावा सीआयडीकडून केला गेलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। उद्धव, कोर्टामध्ये आता युक्तिवाद सुरू आहे। वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलाकडून केली गेली आणि याच प्रकरणी युक्तिवाद सुरू आहे। अधिकची अपडेट माहिती। जगदीश, नक्कीच जोरदार युक्तिवाद जो आहे तो सातत्याने स्टेटच्या अतिरिक्त न्यायालयामध्ये या ठिकाणी होताना दिसतोय। या ठिकाणी सरकारी वकिलाकडून तब्बल 15 दिवस आहे तो यांचा तपास करायचा आहे आणि त्यांच्या कोठडीची आवश्यकता असल्याचं कोर्टात म्हणलं आहे। एकंदरीत जे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे आरोपी आहेत 3 हे आरोपी पकडायला या वाल्मिक कराडच्या कस्टडीमध्ये आम्हाला फायदा होईल असं एकंदरीत या ठिकाणी म्हणलेलं आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड जर बाहेर राहिला तर कुठे ना कुठं दहशत जे आहे ते निर्माण करीन असं सरकारी वकिलाकडून सीआयडीच्या म्हणण्यात आलंय। आणि दुसरं, यांना पूर्णपणे वाल्मिक कराड याच्या वकिलांनी जे आहे ते झालेले आरोप फेटाळलेले आहेत।
एकंदरीत राजकारणासाठी राजकीय द्वेषातून कुठे ना कुठे हे गुन्हे जे आहेत ते दाखल झाल्याचं असं वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी बाजू मांडलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी कुठलाही PCR देऊ नये अशी या ठिकाणी युक्तिवाद जो आहे तो वाल्मिक कराडांच्या वकिलांनी करण्यात आलाय. जवळपास 25 ते 30 मिनिटं झाले. आता या ठिकाणी युक्तिवाद प्रतिवाद सुरू आहे. आता अजून किती वेळ हा सगळा या ठिकाणी हेरिंग या सगळ्या संदर्भामधलं होतंय हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र आता पोलिसांनी 15 दिवसाची कोठडी जी आहे ते मागितलेली आहे. तर 15 दिवस नाही तर 10 ते 12 दिवसाच्या आसपास पोलीस कोठडी मिळू शकते असा अंदाज जो आहे तो बाहेरच्या वकिलांनी वर्तवलेला आहे. गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि रक्कम जी आहे ती 2 कोटीची आहे. या सगळ्या संदर्भामध्ये त्यामुळे 10 ते 12 दिवस स्वाभाविक या सगळ्या संदर्भामध्ये पोलीस कोठडी मिळू शकते. कारण की आवाजाचे नमुने तर तपासणी आहे. जे फोन कॉल केला होता त्याचा आवाज या सगळ्या संदर्भामधले अहवाल जे आहेत ते घ्यायचे आहेत. आणि हे कधी शक्य होईल तर वाल्मिक कराड आतमध्ये असल्यावर हे शक्य होईल असं देखील कुठं ना कुठं सरकारी वकिलांनी CIDच्या म्हणलं आहे. जगदीश दरम्यान उद्धव, CID कडून दावा केला जातोय जर वाल्मिक कराड बाहेर राहिला तर तो दहशत पसरवेल असा सुद्धा दावा केला जातोय. तर फरार गुन्हेचा ठाव ठिकाणा हा वाल्मिकला माहिती आहे असा सुद्धा दावा केला जातोय. नक्कीच कारण की जे वाल्मिक कराड यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो जो बाहेर राहिला त्या गुन्हे संदर्भामध्ये इतर जे प्रक्रिया आहेत त्याच्यावर प्रभावित तो या सगळ्या प्रक्रियेला करेन असं वकिलांचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधले आरोपी जे आहेत यांचा ठाव ठिकाणा देखील वाल्मिक कराड याला माहिती असल्याचं या ठिकाणी सरकारी CIDच्या वकिलांनी या ठिकाणी बाजू मांडताना म्हणलेलं आहे. मात्र आता कोर्ट जे आहे ते दोन्ही बाजू जे आहेत ते ऐकून घेते. अजूनपर्यंत या सगळ्या संदर्भामध्ये युक्तिवाद प्रतिवाद सुरूच आहे. आता लवकरच ही हेरिंग जे आहे ते संपवून आणि त्यानंतर निकालासाठी देखील आपल्याला काही काळ वाट बघावं लागणार आहे. त्यानंतर या सगळ्या संदर्भामधला निकाल जो आहे तो न्यायालयाच्या मार्फत दिला जाईल. मात्र उद्धव, सरकारी वकील वाल्मिक कराड याला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या यावर ठाम असल्याचं समजतंय. हा नक्कीच, कारण की काय आहे की युक्तिवादामध्ये जो आहे तो बाजू ऐकून घेताना जे आहे ते आपले CIDच्या बाजूनी कोर्ट जे आहे ते त्यांची बाजू ऐकून घेत असल्याचं या ठिकाणी आतमधले सूत्र सांगतायत. मात्र आता निकाल अपेक्षित आहे. निकालामध्येच आपल्याला कोर्टाची जी काही भूमिका आहे ती आपल्याला लक्षात येणार आहे. उद्धव, तुम्ही लक्ष ठेवून राज. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर फरार गुन्हेचा ठाव ठिकाणा हा वाल्मिक कराडला माहिती आहे असा दावा CIDच्या वकिलाकडून केला गेलाय. दरम्यान कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे आणि थोड्याच वेळात या प्रकरणी आता निर्णय समोर येईल. तर राजकीय द्वेषापोटी नाहक अडकवलं जाते असं वाल्मिकच्या वकिलाकडून म्हटलं गेलंय. वाल्मिक गुन्हेगार नाही असा सुद्धा युक्तिवाद वाल्मिक कराड याच्या वकिलाकडून केला गेलाय. वाल्मिक आवाजाचे नमुने देईल, कोठडी देऊ नये अशी मागणी ही केली जाते. सध्या 15 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलाकडून केली जाते आणि यावरच सध्या जोरदार युक्तिवाद हा सरकारी वकील, CIDचे वकील आणि वाल्मिकचे वकील या तिघांमध्ये सुरू आहे. तर वाल्मिक आवाजाचे नमुने देईल, कोठडी देऊ नये अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. असा युक्तिवाद हा सुरू आहे. वाल्मिकच्या वकिलाचा न्यायालयामध्ये हा दावा, वाल्मिकच्या वकिलाकडून न्यायालयात हा युक्तिवाद केला जातोय. सध्या वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी द्यावी की देऊ नये या विषयावर कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे. सरकारी वकिलानं वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी द्यावी, 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केलेली आहे, असा युक्तिवाद केलाय. तर याला कराडच्या वकिलानं विरोध केलेला आहे. वाल्मिकच्या वकिलानं या संदर्भात विरोध करताना वाल्मिक कराड तपासामध्ये संपूर्ण सहकार्य करेल असे म्हटलंय. त्यामुळे वाल्मिक कराडला पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी केली आहे. तर सध्या वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी द्यावी की न द्यावी या विषयावर सध्या कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद सुरू आहे. एकीकडे CIDच्या वकिलाकडून जर वाल्मिक कराड बाहेर राहिला तर तो दहशत पसरवेल असा दावा केला गेलाय. त्यामुळं वाल्मिक कराड याला 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळणार की नाही या संदर्भात कोर्टाचा निकाल समोर येईल आणि या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. तर वाल्मिक कराड हा आवाजाचे नमुने देईल, कोठडी देऊ नये असा युक्तिवाद हा वाल्मिकच्या वकिलाकडून न्यायालयात केला गेलाय. सध्या जोरदार युक्तिवाद हा सुरू आहे. वाल्मिकला
वाल्मिक कराडला पोलीस कोठडी द्यावी की न द्यावी या विषयावर सध्या जोरदार युक्तिवाद सुरू आहे। सरकारी वकिलाकडून वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, कारण खंडणी प्रकरणामध्ये तपास अपूर्ण आहे, त्या प्रकरणी तपास करायचा आहे, सखोल तपास करायचा आहे, त्यासाठी पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद हा सरकारी वकिलाकडून केला गेलाय। तर दुसरीकडे वाल्मिक कराड हा संपूर्ण तपास यंत्रणेला सहकार्य करेल, त्याला पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद हा वाल्मिकच्या वकिलाकडून केला गेलाय। तर वाल्मिक बाहेर राहिला तर दहशत पसरवेल असा दावा हा CIDच्या वकिलाकडून केला गेलाय। त्यामुळे आता कोर्टामध्ये या प्रकरणी युक्तिवाद सुरू आहे आणि नेमकं कोर्ट काय निर्णय देते, वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळणार की नाही या संदर्भात थोड्याच वेळात निकाल हा समोर येईल। तर सध्या दोन्ही बाजूचा युक्तिवाद हा पूर्ण झालेला आहे आणि कोर्ट थोड्याच वेळात निर्णय देईल अशी माहिती सुद्धा समोर येते आहे। वाल्मिक कराडच्या वकिलानं दावा केलेला आहे, वाल्मिक कराड हा तपासामध्ये सहकार्य करेल, वाल्मिकला पोलीस ऐवजी न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी सुद्धा वाल्मिकच्या वकिलाकडून केलेली आहे। दरम्यान दोन्ही बाजूचा आता युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळणार की नाही या संदर्भात आता कोर्टाचा निर्णय हा समोर येईल। दरम्यान सुरुवातीला सरकारी वकिलानं वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी युक्तिवाद केला। त्यानंतर CIDच्या वकिलाकडून सुद्धा वाल्मिक कराड जर बाहेर राहिला तर दहशत पसरवेल असं सुद्धा म्हटलंय। सोबत फरार गुन्ह्याचा ठाव ठिकाणा वाल्मिक कराडला माहिती आहे असा युक्तिवाद सुद्धा CID वकिलाकडून केला गेला। यावर वाल्मिकच्या वकिलाकडून वाल्मिक कराड हा तपासामध्ये पूर्ण सहकार्य करेल, त्याला पोलीस कोठडी देऊ नये, त्याऐवजी न्यायालयीन कोठडी द्यावी असा युक्तिवाद केला गेला। आता दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपलेला आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भातील कोर्टाचा निर्णय हा समोर येईल। दरम्यान कोर्ट काय निर्णय देत आहे हे बघावं लागेल। तर सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय जय महाराष्ट्रावरती, वाल्मिक कराड संदर्भात कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। खंडणी प्रकरणात हा युक्तिवाद सुरू आहे। दरम्यान वाल्मिक कराड याला 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद सरकारी वकिलाकडून केला गेलाय, तर याला वाल्मिकच्या वकिलाकडून विरोध केला गेलाय। वाल्मिक कराडला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी द्यावी असा दावा हा करण्यात आलेला आहे। दरम्यान आता या संदर्भातील सुनावणी पूर्ण झालेली आहे, केज न्यायालयातील सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भातील निकाल समोर येईल। नेमका निकाल काय असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी मिळणार की नाही या संदर्भातील निकाल हा समोर येईल आणि याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे। तर वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी या संदर्भातील केज कोर्टाचा निकाल काही क्षणामध्ये समोर येईल आणि या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपलेला आहे आणि आता निकालाची सर्वांना प्रतीक्षा आहे। दरम्यान सुरुवातीला सरकारी वकिलानं या संदर्भात युक्तिवादाला सुरुवात करताना खंडणी प्रकरणातील तपास हा अपूर्ण आहे, तो पूर्ण तपास करायचा आहे, त्यासाठी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती, तसा युक्तिवाद केला होता। त्यानंतर वाल्मिकच्या वकिलाकडून वाल्मिक कराड हा संपूर्ण तपास यंत्रणेला सहकार्य करेन, मात्र त्याला पोलीस कोठडी देऊ नये अशी मागणी केली होती असा दावा केला होता। त्यावर CIDच्या वकिलाकडून वाल्मिक कराड जर बाहेर राहिला तर दहशत पसरवेल असं सुद्धा म्हटलं होतं आणि फरार गुन्ह्याचा ठाव ठिकाणा हा वाल्मिक कराडला माहिती आहे असा दावा केला होता। त्यानंतर आता या संदर्भातील युक्तिवाद संपलेला आहे, दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपलेला आहे। आता केज न्यायालयातील सुनावणी पूर्ण झालेली असून काय निकाल समोर येतोय, वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळणार की नाही आणि जर मिळाली तर ते किती दिवसांची पोलीस कोठडी असेल या संदर्भातील निकालाची सर्वांना आता प्रतीक्षा आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागले। थोड्याच वेळात या संदर्भात निकाल हा समोर येईल। तरी कोर्टामध्ये सध्या दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपलेला आहे आणि वाल्मिक कराड याला 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद अशी मागणी ही सरकारी वकिलाने केलेली आहे। त्या संदर्भातील युक्तिवाद संपलेला आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भातील निर्णय समोर येईल। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। दरम्यान पोलीस कोठडी किती दिवसांची मिळणार हे सुद्धा बघावं लागणार आहे। तर एकीकडे सरकारी वकिलानं वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणातील तपास अपूर्ण आहे, त्यासाठी पोलीस कोठडी द्या अशी मागणी केली होती असा दावा केला होता। त्यावर सरकारी वकिलानं हा दावा केला होता। यावर वाल्मिक कराड याच्या वकिलानं वाल्मिक कराड तपासामध्ये संपूर्ण सहकार्य करतोय, त्यामुळं या प्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळावी, पोलीस कोठडी देऊ नये अशी मागणी केली होती। आता या संदर्भातील निकाल थोड्याच वेळात समोर येईल। कोर्टातील युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि केज कोर्टातील निकाल थोड्याच वेळात समोर येईल याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। तर
काही वेळापूर्वी हा युक्तिवाद सुरू होता। सुरुवातीला सरकारी वकिलांना वाल्मिक कराड याची खंडणी प्रकरणातील तपास हा अपूर्ण आहे, तो पूर्ण करायचा आहे। यासाठी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी केली होती। त्यानंतर वाल्मिक कराड हा तपासात पूर्ण सहकार्य करेल असं वाल्मिकच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता। त्यावर सीआयडीच्या वकिलांना वाल्मिक कराड जर बाहेर राहिला तर दहशत पसरवेल असा युक्तिवाद केला होता, असा दावा केला होता। सोबतच फरार घुलेचा ठाव ठिकाणा हा वाल्मिक कराडला माहिती आहे, त्यामुळे वाल्मिक कराडला पोलीस कोठडीच मिळावी असा दावा केला होता। त्यावर वाल्मिक कराड याच्या वकिलानं वाल्मिक हा संपूर्ण तपास यंत्रणेला सहकार्य करेन, त्याच्या आवाज सुद्धा तपासून घ्या, सगळ्या बाबी समोर आणल्या होत्या। मात्र वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला होता। आणि आता सध्या दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपलेला आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भातील निर्णय समोर येईल। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे साऱ्यांचं लक्ष आहे आणि पोलीस कोठडी मिळाल्यास ती किती दिवसांची असेल या निर्णयाकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय, संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलंय। दरम्यान जेव्हापासून वाल्मिक कराड हा सीआयडी समोर त्याने आत्मसमर्पण केलं तेव्हापासूनच राजकीय वातावरण पूर्ण तापलं होतं। त्यानंतर वाल्मिक कराडला सीआयडीचं पथक घेऊन केजकडे निघालं। केजमध्ये आल्यानंतर केज शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। केजमध्ये संपूर्ण ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात केलेला आहे। त्यानंतर वाल्मिक कराडला केजमध्ये आणलं गेलं, पोलीस स्टेशनला नेलं, त्याची वैद्यकीय तपासणी झाली आणि त्यानंतर कोर्टामध्ये युक्तिवाद झाला। युक्तिवादामध्ये सरकारी वकिलांना 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला, अशी मागणी केली। खंडणी प्रकरणातील तपास पूर्ण करण्यासाठी त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांना कोर्टामध्ये केला। त्यावर वाल्मिकच्या वकिलानं वाल्मिक कराड हा तपासात सहकार्य करेल, त्याला पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी केली होती। आता थोड्याच वेळात या संदर्भातील निकाल हा समोर येईल। बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही। ज्याचा संबंध आढळेल, ज्या ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल, अतिशय कडक कारवाई करण्यात येईल। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही। या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे। कोणचा गुन्हा दाखल होईल, कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील, हे पोलिसांचं काम आहे। जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील, पोलीस ब्रीफिंग करतील। जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आलेली आहे, त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे। कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही, कुठलाही दबाव राहणार नाही। कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील। त्यामुळे कोण व्हिडिओत काय म्हणताय, कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही। विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही। तुम्ही जाता मला बोलताना सांगितले की धनंजय मुंडे साहेब मुख्यमंत्रीला भेटले, त्या सगळ्या गोष्टी होतात। त्याच्यामुळे आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे आणि त्या कुटुंबाची मागणी आहे की 3-4 महिने जर हा गुन्हा फास्ट ट्रॅक वरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार आहेत ते समोर आणले, तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि 3-4 महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ घ्या, ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे। आता अटक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या तपासामध्ये प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी आपल्या समोर होतील। प्रशासनाला ही केस थांबवण्यासाठी किंवा चौकशी थांबवण्यासाठी, केस दाखल न होण्यासाठी कधी किती वाजता फोन आलेत हे सुद्धा प्रशासनाकडे आहे। पण पूर्णपणे मोकळेपणाने जर त्यांना तपास करण्यात दिलं जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर या मागचे मास्टर माइंड सुद्धा समोर सगळे येतील, एवढंच आहे। थोड्याच वेळामध्ये वाल्मिकचा निकाल अपेक्षित आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। वाल्मिकला पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळामध्ये केज न्यायालयाचा निकाल येणार आहे।
केज न्यायालयातील सुनावणी संदर्भातला युक्तिवाद जो आहे तो दोन्ही बाजूचा पूर्ण झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात या संदर्भातला निकाल येणार आहे, ज्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. वाल्मिक कराडला जेल की बेल हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आणि या संदर्भातला निकाल पुढे येणार आहे. कोर्टातील युक्तिवाद दोन्ही बाजूचा पूर्ण झालेला आहे. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास हा युक्तिवाद चालला. त्यानंतर आता अनेक दावे प्रतिदावे दोन्ही पक्षाकडून करण्यात आलेले आहे आणि आता त्यानंतर वाल्मिक कराडला जेल होणार की बेल मिळणार हे पाहावं लागणार आहे. पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता वर्तवली जाती आहे. त्यामुळे आता या घडामोडीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. वाल्मिक कराड यांच्या वकिलांना महत्त्वाचे दावे सुद्धा कोर्टामध्ये केलेले आहेत आणि आता त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर थोड्याच वेळात निकाल लागणार आहे. काय निकाल येतो याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये CID कडून सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. सुदर्शन घुले या फरार आरोपीचा संदर्भ देण्यात आला आणि हे कनेक्शन जोडण्यात आलं. त्यासाठी तपास करण्यासाठी अधिक बाबी यातल्या स्पष्ट होणं अजून बाकी आहे. त्यासाठी तपास होणं गरजेचं असल्याचं युक्तिवाद इकडून पोलिसांकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी CID कडून करण्यात आलेली आहे. 15 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी CID कडून करण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळे आता पोलीस कोठडी जर झाली तर किती दिवसाची पोलीस कोठडी मिळणार ते पाहावं लागणार आहे. कोर्टातील युक्तिवाद पूर्ण झाला असून आता थोड्याच वेळामध्ये कोर्टाचा निकाल समोर येईल. वाल्मिक कराडच्या वकिलाकडून कोर्टामध्ये अनेक मुद्द्यांवर दावे देखील करण्यात आलेले आहे. वेगवेगळे युक्तिवाद करण्यात आलेले आहे. वाल्मिक गुन्हेगार नाही असा दावा वाल्मिकच्या वकिलानं केला. वाल्मिक सामाजिक कार्यकर्ता असल्याचाही दावा केलेला आहे. सोबतच वाल्मिकच्या वकिलानं पोलीसऐवजी न्यायालयीन कोठडीची मागणी देखील केली. सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळं स्वतःहून सरेंडर केलं, त्यामुळं न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी सुद्धा मागणी वाल्मिकच्या वकिलानं केलेली आहे. वाल्मिकला पोलीसऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि जे काही आरोप करण्यात आलेले आहे वाल्मिक कराडवर ते सर्व आरोप वाल्मिक कराडनं फेटाळून लावलेले आहेत. वाल्मिक कराड तपास यंत्रणेला सहकार्य करतोय असा सुद्धा दावा वाल्मिकच्या वकिलानं केला. वाल्मिक बाहेर राहिल्यास दहशत पसरवेल असं CIDच्या वकिलांनी कोर्टात म्हटलेलं आहे. हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक अद्याप आरोपी नसल्याचं वाल्मिकच्या वकिलाने म्हटलं. हत्या आणि खंडणीच्या घटनांमध्ये वाल्मिक सहभागी असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचा युक्तिवाद जोरदार युक्तिवाद दोन्ही बाजूने करण्यात आलेला आहे. वाल्मिकला पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे. आरोपीची पोलिसांविरोधात तक्रार आहे का अशी सुद्धा न्यायालयानं विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी 15 दिवसांची कोठडी मागितली. आशिलाच्या वकिलाकडून पोलीस कोठडीला विरोध करण्यात आला. त्यानंतर आपण पाहतोय आशिलाच्या वकिलाने विरोध केल्यानंतर खंडणीच्या गुन्ह्याचा तपास अपूर्ण असल्याचा दावा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तर वाल्मिक तपासात सहकार्य करतोय असा युक्तिवाद आशिलाच्या वकिलानं केलेला आहे. हत्या आणि खंडणीच्या या घटनांमध्ये वाल्मिक सहभागी असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं. हत्येच्या या प्रकरणामध्ये वाल्मिक अद्याप आरोपी नाही असं आशिलाच्या वकिलानं युक्तिवाद केला. तर वाल्मिक बाहेर राहिल्यास दहशत पसरवेल असा सुद्धा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे. वाल्मिक तपास यंत्रणेला सहकार्य करतोय असा दावा वाल्मिकच्या वकिलांनी केला. तर त्यानंतर CIDच्या वकिलांनी न्यायालयामध्ये यावर देखील युक्तिवाद केलेला आहे. फरार घुलेचा ठाव ठिकाणा वाल्मिकला माहीत असल्याचा युक्तिवाद CIDच्या कडून करण्यात आलेला आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी होणं गरजेचं असल्याचं देखील CIDचं म्हणणं होतं. त्यामुळे पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. या फरार सुदर्शन घुले या आरोपीचा दाखला देण्यात आलेला आहे आणि हा संदर्भ देत या वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या संदर्भात न्यायालय काय निर्णय घेते ते पाहावं लागेल. न्यायालयाकडून ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आपण गुन्हेगार नसल्याचं कराडचं म्हणणं होतं आणि हे सर्व जे आरोप कराडवर करण्यात आलेले आहे ते सर्व आरोप कराडनं फेटाळले. राजकीय द्वेषापोटी नाहक अडवलं जातंय असा दावा वाल्मिकच्या वकिलांनी केला. झालेले सर्व आरोप कराडनं फेटाळले. त्यानंतर वाल्मिक गुन्हेगार नसल्याचा दावा वाल्मिकच्या वकिलांनी केला.
तर वाल्मिक सामाजिक कार्यकर्ता असल्याचाही दाखला देण्यात आलेला आहे आणि स्वतःहून सरेंडर झाल्यामुळे पोलीस ऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. आता या दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये आता थोड्याच वेळामध्ये महत्त्वपूर्ण जो निकाल असेल तो समोर येईल आणि जेल होणार की बेल होणार किंवा किती दिवसाची पोलीस कोठडी दिली जाते या 3 संभावना आहेत. त्यामध्ये आता न्यायालयाचा जो निकाल येईल तो थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. मात्र आता आपण पाहिलं कशा प्रकारे युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवादातली प्रत्येक एक छोटी जी घडामोड होती ती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवली. कोर्टातील युक्तिवादातले काय मुद्दे होते ते सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवले आणि आता दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये या संदर्भातला जो काही निकाल असणार आहे केस न्यायालयाचा जो निकाल असेल तो थोड्याच वेळात समोर येणार आहे. कोर्टातील दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. आत्ताची ही सर्वात महत्त्वाची घडामोड आहे आणि या संदर्भात आता काय कोर्ट निर्णय घेणार त्या संदर्भात चर्चा केली जाती आहे. पोलीस कोठडी द्यावी की न्यायालयीन कोठडी द्यावी या संदर्भात कोर्टात युक्तिवाद करण्यात आला आणि त्या संदर्भात आता चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळात या संदर्भातला निकाल समोर येईल. एकदा परत आपण या संपूर्ण प्रकरणात काय काय घडामोडी झाल्या तेही पाहतोय आपण. सर्वात आधी पोलिसांनी वाल्मिक कराडला ताबा घेतला आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्यानंतर वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली. त्यानंतर जवळजवळ 15 ते 20 मिनिटं वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं. काही कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आली. हातांचे ठसे घेण्यात आले आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिटं पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला न्यायालयामध्ये आणण्यात आलेलं आणि त्यानंतर जवळजवळ अर्धा ते पाऊण तास दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद चालला आणि या संपूर्ण घडामोडीच्या आधी एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे ऐनवेळी वकील बदलण्यात आला. सरकारी वकिलाची देखील बदली करण्यात आली. वैयक्तिक कारण देत सरकारी वकील बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ऐनवेळी वकील बदलण्यात आला आणि दोन्ही बाजूचा आता युक्तिवाद झालेला आहे. युक्तिवादातले काही महत्त्वाचे मुद्दे देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवले. त्यामध्ये वाल्मिकला पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे. त्यामुळे किती दिवसाची पोलीस कोठडी असेल याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पोलिसांनी 15 दिवसांची कोठडी सुरुवातीला सर्वात आधी युक्तिवाद करताना मागितली. त्यानंतर आता आशिलाच्या वकिलाकडून देखील कोठडीला विरोध करण्यात आला. मग त्यानंतर खंडणीच्या गुन्ह्याचा तपास अपूर्ण असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आणि पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला. हत्या आणि खंडणीच्या घटनांमध्ये वाल्मिक कराड सहभागी असल्याचा दावा देखील सरकारी वकिलांनी केला. हत्येच्या या प्रकरणामध्ये वाल्मिक अद्याप आरोपी नसल्याचं आशिलाच्या वकिलांनी म्हटलं. जर वाल्मिक बाहेर राहिला तर दहशत पसरवेल असा दावा इकडे सरकारी वकिलांकडून करण्यात आला. दोन्हीकडे काय युक्तिवाद झाला ते महत्त्वाचे मुद्दे मी आपल्याला सांगतोय. वाल्मिक तपास यंत्रणेला सहकार्य करतोय असा दावा वाल्मिकच्या वकिलानं युक्तिवाद करत असताना कोर्टात केलेला आहे. तर CIDच्या वकिलांनी देखील न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला आणि उत्तर दिले. फरार घुलेचा ठाव ठिकाणा वाल्मिकला माहीत आहे आणि या संपूर्ण घडामोडीमध्ये अधिक तपास होणं गरजेचं आहे आणि हा तपास करण्यासाठी या संपूर्ण घटनेमध्ये जे काही धागेदोरे आहेत ते शोधण्यासाठी वाल्मिक कराडची पोलीस कस्टडी ही फार महत्त्वाची असल्याचा युक्तिवाद CIDकडून करण्यात आलेला आहे. सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पोलीस कोठडी होणार का हे पाहावं लागणार आहे कारण युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आता या प्रकरणाचा निकाल समोर येणार आहे. राजकीय द्वेषापोटी अडकवलं जात आहे असा वाल्मिकच्या वकिलानं दावा केला. तर झालेले सर्व आरोप कराडने न्यायालयात फेटाळलेले आहे आणि वाल्मिक गुन्हेगार नाही असा दावा सुद्धा वाल्मिकच्या वकिलाने केलेला आहे. वाल्मिक सामाजिक कार्यकर्ता असल्याचा युक्तिवाद वाल्मिकच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे. वाल्मिकच्या या वकिलाच्या दाव्यानंतर न्यायालय या बाबींकडे कशा प्रकारे लक्ष घालते आणि काय निर्णय देते ते पाहावं लागेल. वाल्मिकच्या वकिलाने न्यायालयात वेगवेगळे युक्तिवाद केलेले आहे. वाल्मिकला पोलिसोची न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे स्क्रीनवर आपण हत्येचा घटनाक्रम कसा आहे त्यावरही नजर टाकतोय आणि काही महत्त्वाच्या बाबी देखील आपण पाहतोय स्क्रीनवर. ते म्हणजे आता थोड्याच वेळामध्ये युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निकाल येणार आहे आणि या हत्येचा घटनाक्रम आपण पाहतोय. धनंजय देशमुखांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. सर्वात आधी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचे बंधू
धनंजय देशमुख यांची फिर्याद आणि त्यानंतर केज पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये गेल्या 10 ते 15 दिवसांमध्ये अनेक राजकीय आरोप आणि मोर्चे निषेध व्यक्त करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता या प्रकरणाला देखील वेगळंच वळण आलेलं आहे। आपण या संदर्भातले अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे अधिक माहिती देत आहेत। उद्धव, काय सध्याची ताजी अपडेट? श्रेयस, दोन्ही पक्षाचा जो आहे तो युक्तिवाद कुठं ना कुठं संपलेला आहे आणि जोरदार पद्धतीचा युक्तिवाद आपल्याला या केसमध्ये कुठं ना कुठं बघायला मिळाला। आणि विशेष म्हणजे यामध्ये जे हत्या प्रकरण आहे त्या आरोपीच्या संदर्भामध्ये बी युक्तिवादामध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता। कुठं ना कुठं या सगळ्या या घटनेनंतर, खंडणीच्या गुन्ह्यानंतर हत्येच्या घटनेशी देखील या वाल्मिक कराडांचं नाव जे आहे ते जोडण्यात येत होतं आणि आता CID कडून देखील अशा पद्धतीने या तपासामध्ये त्या हत्याकांडाचा उल्लेख करण्यात आला होता। दोन्ही बाजूचा आता युक्तिवाद प्रतिवाद जो आहे तो संपलेला आहे। आता निर्णयाचे वेळ आहे आणि लवकरात लवकर केजच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आता या सगळ्या पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी या सगळ्या गोष्टीवर जो आहे तो फैसला येणार आहे। मोठा सगळ्या राज्याचं या घटनेकडे जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। या ठिकाणी कशा पद्धतीचा निकाल जो आहे तो या ठिकाणी न्यायालय देतं, कारण की CID कडून 15 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ते मागण्यात आली होती आणि हा वाल्मिक कराड जे आहेत तर ते बाहेर राहिले तर ते पूर्णपणे दहशत माजू शकतात आणि या सगळ्या तपासाला प्रभावित करू शकतात असं देखील CIDच्या वकिलामार्फत म्हणण्यात आलेलं होतं। त्यामुळे आता कोर्टाने ही जी गोष्ट आहे ती नोट करून घेतलेली, त्यामुळं या गोष्टीकडे गांभीर्याने कोर्ट बघितल्याचं त्यावर लक्ष वेधतो आणि आपण युक्तिवादाचे दोन्ही मुद्दे आपण चर्चेत घेऊयात। ते म्हणजे सर्वात आधी जो युक्तिवाद करण्यात आला त्यामध्ये 15 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली, त्यानंतर स्वतः सरेंडर केलं, त्यामुळे न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। आणि उत्तर आपण जे पाहतोय की जे प्रकारचे युक्तिवाद दोन्ही कडून करण्यात आले, दोन्ही पक्षाकडून करण्यात आले, त्यामध्ये एक महत्त्वाचं वाल्मिकच्या वकिलांचं म्हणणं होतं ते म्हणजे वाल्मिक सामाजिक कार्यकर्ता आहे, या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालयानं निर्णय द्यावा। तर न्यायालय या संपूर्ण बाबींकडे कशा प्रकारे बघेल, कारण सरकारी वकिलांनी देखील या संदर्भात जोरदार युक्तिवाद केला। सातत्याने देशाच्या लोकसभेत आणि राज्याच्या विधानसभेमध्ये हा मुद्दा त्या देखील सभागृहामध्ये या ठिकाणी चर्चेला होता। न्यायनिवाडा त्या उच्च सभागृहामध्ये होता आणि आताचा न्यायनिवाडा हा न्यायालयात आहे। न्यायालय ह्या गोष्टीकडे देखील गांभीर्याने बघणार आहे की देश आणि राज्यात या सगळ्या घटनेवर जे आहे ते चर्चा झालेली आहे। जरी हा खंडणीचा गुन्हा असला तरी जो आरोपी आहे वाल्मिक कराड या सगळ्या संदर्भामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, या गोष्टीचा उल्लेख झालेला आहे। त्यामुळं न्यायालय जे आहे ते या सभागृहामध्ये ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्याकडे देखील आपलं आकर्षण दाखवून म्हणजे त्याचं या ठिकाणी हे करण। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये न्यायालयीन कोठडी मिळणार नाही अशी परिस्थिती आता आहे। पोलीस कोठडीच जे आहे ते वाल्मिक कराड यांना मिळणार असल्याची शक्यता जी आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि ती 10 दिवसाच्या पुढची पोलीस कस्टडी मिळण्याची शक्यता जी आहे ते या ठिकाणच्या जे बाहेरचे वकील आहेत त्यांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे आता किती वेळात या ठिकाणचा निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्रेयस जी, आपण पाहतोय की पोलीस कोठडी मिळणार अशी दाट शक्यता सध्या तिथे जे चर्चा सुरू आहे त्यातून कळतंय। आपण असं प्रेक्षकांना सांगितलं, मात्र 15 दिवसांची कोठडीची मागणी करण्यात आलेली होती, ती न्यायालय स्वीकारणार का? अधिकाधिक किती दिवसाची कोठडी दिली जाऊ शकते, त्या संदर्भात काय तिथल्या चर्चा सुरू आहेत? नक्कीच, कारण की या ठिकाणचे जे वकील मंडळी आहेत बाहेरची त्यांचं असं थेट म्हणणं आहे की 10 दिवसाच्या आसपास जे आहे ती पोलीस कोठडी वाल्मिक कराड यांना मिळू शकते आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना 10 दिवसाच्या आसपास 15 दिवसाची मागितली म्हणजे काय संपूर्ण कोठडी कोर्ट कदाचित देत नाही। मात्र हे जे प्रकरण आहे ते संपूर्ण राज्यामधचं लक्ष या प्रकरणाकडे आहे। त्यामुळे पोलिसांना
तपास करायला संधी देखील कोर्ट देऊ शकतं. त्यामुळं 15 दिवसाची देखील कोठडी जर दिली तर काही आश्चर्य वाटायला नको, कारण की हे सगळं प्रकरण आहे. सर्व स्तरातून जो आहे तो न्यायाची अपेक्षा कुठं ना कुठं या ठिकाणी केली जाते. त्याच्यामुळं आरोपीच्या अटकेची मागणी सातत्याने लोकांकडून होत होती आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांना जर चांगलं काम करायचं त्यांना मोकळीक देण्यासाठी देखील 15 दिवसाची पोलीस कोठडी कोर्ट देऊ शकतं, असं देखील काही वकील मंडळीचं म्हणणं आहे. श्रेयस जी उद्धव, सर्वात आधी माझा पुढचा प्रश्न मी आपल्याला विचारण्याच्या आधी एक विनंती करतो की आपण सतत ऑन एअर आहात, त्यामुळे ज्यावेळेला आपण उत्तर देत आहात त्यावेळेला आपण कॅमेऱ्याकडे बघा. आणि माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की सर्वात पहिला जो युक्तिवाद देण्यात आला तो सुदर्शन घुले या प्रकरणाशी संबंध जोडण्यात आला आणि तो फरार आहे आणि त्याचा तपास व्हायला पाहिजे, त्यासाठी वाल्मिक कराडची पोलीस कस्टडी ही फार महत्त्वाची असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान हे सुदर्शन घुले जो फरार आरोपी आहे ते काय कनेक्शन आहे ते देखील प्रेक्षकांना जरा सांगा. नक्कीच सुदर्शन घुले हा संतोष देशमुख यांच्या हत्यामधला देखील आरोपी आहे आणि जो 2 कोटी रुपयाची खंडणी आवादा कंपनीकडे मागितली होती त्याच्यामध्ये देखील आरोपी. त्याच्यामध्ये विष्णू घुले असन, वाल्मिक कराड असन, त्याचबरोबर विष्णू चाटे असतील, हे 3 आरोपी आहेत. सुदर्शन घुले या सगळ्या विष्णू चाटे आणि आत्ता वाल्मिक कराड हे पोलिसांना शरण आले. मात्र सुदर्शन घुले अद्याप फरार आहे आणि तो फरार आरोपी पकडायला या ठिकाणी आम्हाला मदत होईल, तपासामध्ये मदत होईल असंच कुठं ना कुठं या ठिकाणी CIDच्या वकिलांच्या मार्फत म्हणलेलं आहे. मात्र सुदर्शन घुले जो आहे तो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये देखील आरोपी आहे आणि त्याला पकडणं महत्त्वाचं असल्याचं CIDने म्हणलं आहे, कारण की त्याचा तपास देखील CIDकडे आहे. CID बरोबरच ॲट्रॉसिटी ॲक्टचा जो आहे तो CID पोलिसांकडे तपास असले आहे. त्याच्यामुळं तपासामध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कुठं ना कुठं या वाल्मिक कराड यांना जवळपास 15 दिवसाची कोठडी जी आहे ती मागण्यात आली आहे. जी, सुदर्शन घुले फरार असल्याचं कळतंय आणि काही दिवसांपासून वाल्मिक कराड सुद्धा फरार होता. मात्र पोलिसांनी आणि संपूर्ण प्रक्रियेमध्ये बँक खातं गोठवण्यात आलं आणि लगेच खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. तर सुदर्शन घुले हा देखील शरण येऊ शकतो असं बोललं जात आहे, कारण त्याचं देखील बँक खातं गोठवण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात काही सूत्रांकडून माहिती मिळते आहे का? नक्कीच युद्ध पातळीवर जे आहे ते आरोपी पकडण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते CIDच्या पथकांमार्फत होत आहेत. 9 पथकं जे आहेत ते कुठं राज्यामध्ये परराज्यामध्ये जाऊन जो आहे तो या आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी अद्यापर्यंत मिळत नाहीये या सगळ्या संदर्भामध्ये. त्याच्यामुळं मोठा दबाव जो आहे तो पोलिसांवर या सगळ्या प्रकरणानंतर निर्माण होतो. मात्र या सगळ्या संदर्भामध्ये या फरार 3 आरोपींना पकडण्याचं आव्हान CIDच्या पथकांचं असणार आहे आणि ते 2 दिवसामध्ये CIDने सांगितले की बाबा आम्ही सगळे आरोपी जे आहेत ते पकडूत, असं आश्वासन महेश संतोष देशमुख यांच्या बंधू यांना CIDच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. त्यामुळं येत्या 2 दिवसामध्ये उर्वरित आरोपी पकडतील असा अंदाज आहे. जी जी, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता थोड्याच वेळात ज्या निकालाची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागलेली आहे तो येईलच आणि आपण सर्वात आधी जय महाराष्ट्रवर तो निकाल दाखवणार आहोत. तुर्तास या संपूर्ण घडामोडीसाठी धन्यवाद, आपण दिलेली माहिती. आपण आता युक्तिवाद काय प्रकारे करण्यात आला ते आपण पाहतोय. खंडणीच्या गुन्ह्याचा तपास अपूर्ण असल्याचं सरकारी वकिलांचं म्हणणं होतं, तर दुसरीकडे वाल्मिक तपासामध्ये सहकार्य करतोय असं वाल्मिकच्या वकिलाने दावा केला. त्यानंतर युक्तिवाद करण्यात आला सरकारी वकिलांकडून. हत्या आणि खंडणीच्या घटनांमध्ये वाल्मिक सहभागी असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तर दुसरीकडे हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक अद्याप आरोपी नाही असं आशिलाच्या वकिलाचं म्हणणं होतं. दोन्हीकडचा युक्तिवाद आपण पाहतोय. काय झाला, वाल्मिक बाहेर राहिल्यास दहशत पसरवेल असा दावा सरकारी वकिलांनी केला. तर वाल्मिक तपास यंत्रणेला सहकार्य करतोय असा दावा आशिलाच्या वकिलांनी केला. फरार घुलेचा ठाव ठिकाणा वाल्मिकला माहीत आहे, त्यामुळे पोलीस कोठडी ही फार महत्वाची इथं ठरणार असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे. तर त्यावर दुसरीकडून राजकीय द्वेषापोटी नाहक अडकवलं जात आहे असा वाल्मिकच्या वकिलांना दावा केला. तपास अपूर्ण आहे, पोलीस कोठडी हवीच असं ठाम मत सरकारी वकिलांनी व्यक्त केलं.
आणि वाल्मिकला पोलीस ऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी आशिलाच्या वकिलानं केली. त्यानंतर खंडणीच्या गुन्ह्याचा तपास अपूर्ण असल्याचं सरकारी वकिलांचं म्हणणं होतं. आपण युक्तिवाद पाहतोय, एकदा पुन्हा आपण त्यावर नजर टाकतोय. केज कोर्टामध्ये कशा प्रकारे दोन्हीकडून युक्तिवाद झाला, सरकारी वकील आणि वाल्मिकच्या वकिलानं काय युक्तिवाद केला त्यावर आपण नजर टाकतोय. फार महत्त्वाचे काही मुद्दे दोन्ही पक्षाकडून इथं मांडण्यात आलेले आहेत आणि यामध्ये सर्वात आधीचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला सरकारी वकिलांकडून. जो दावा करण्यात आला तो म्हणजे 3 आरोपी फरार आहे. सुदर्शन घुले संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी आहे आणि त्याला देखील अटक करायची आहे आणि त्याचा ठाव ठिकाणा जो आहे तो वाल्मिक कराडला माहिती आहे, जो अद्याप पोलिसांना लागलेला नाही आहे. त्या तपासामध्ये वाल्मिक कराडची जर पोलीस कस्टडी असली, पोलीस कोठडी मिळाली तर तपासामध्ये त्याची फार मदत होईल असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या सर्व बाबी न्यायालय कशा प्रकारे लक्षात घेतं आणि काय निर्णय देतं ते पाहावं लागणार आहे. गेल्या काही तासापासून या संपूर्ण घटनेमध्ये जे काही घडामोडी होत आहेत त्या क्षणाक्षणाची अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. जो युक्तिवाद झाला दोन्ही पक्षाकडून तो देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवला. त्या संपूर्ण घडामोडीची क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर आता कशा प्रकारे युक्तिवाद झालेला आहे तो देखील आपण आपल्या स्क्रीनवर ग्राफिकच्या माध्यमातून पाहत आहेत. गेल्या 3 तासापासून जय महाराष्ट्र लाईव्ह कव्हरेज करतंय कशा प्रकारे केसमध्ये वाल्मिक कराडला आणण्यात आलं, त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर जवळजवळ अर्धा तास वैद्यकीय तपासणी चालली. त्यानंतर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आणि पोलीस ठाण्यामध्ये देखील जवळजवळ अर्धा ते पाऊण तास वाल्मिक कराड याची कायदेशीर चौकशी करण्यात आली आणि काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये न्यायालयामध्ये आणण्यात आलं आणि पाऊण तास युक्तिवाद चाललेला आहे. जो युक्तिवाद झाला त्याची ग्राफिक्स आपण टीव्ही स्क्रीनवर पाहत आहात. केज कोर्टामध्ये काय युक्तिवाद झाला दोन्ही पक्षाकडून ते आपल्या स्क्रीनवर आहे आणि आता थोड्याच वेळात युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये काय निकाल येतो ते पाहावं लागणार आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये केज न्यायालयाचा निर्णय येणार आहे. आणि न्यायालयीन कोठडीची मागणी वाल्मिकच्या वकिलानं केलेली आहे, मात्र सरकारी वकिलानं ठाम भूमिका घेतली की पोलीस कोठडी मिळायलाच हवी, कारण या प्रकरणामध्ये अधिक तपास होणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी पोलीस कोठडी ही फार गरजेची असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे. त्यामुळे जर पोलीस कोठडी मिळाली तर किती दिवसाची पोलीस कोठडी देण्यात येईल ते आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे की इकडे सरकारी वकिलांकडून पोलिसांकडून 15 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे. आता ही मागणी न्यायालय स्वीकारतं का, कोर्टाकडून ही मागणी स्वीकारली जाणार का आणि 15 दिवसाची पोलीस कोठडी दिली जाते की किती दिवसाची पोलीस कोठडी दिली जाणार ते थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. कोर्टातील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये केज कोर्टाचा निकाल समोर येणार आहे. अत्यंत महत्त्वाची ही राज्यातली घडामोड आहे आणि युक्तिवादाचे मुद्दे सातत्यानं आपल्या स्क्रीनवर आपण पाहत आहात. थोड्याच वेळामध्ये या संदर्भातला महत्त्वाचा निकाल न्यायालयाचा पुढे येणार. तीन आरोपी आहेत ज्या या प्रकरणामध्ये जे फरार आहेत त्यांचा अद्याप ठाव ठिकाणा लागलेला नाही आहे. सुदर्शन घुले या फरार आरोपीचा उल्लेख CID कडून करण्यात आला आणि त्याचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी वाल्मिक कराडची पोलीस कोठडी ही फार महत्त्वाची असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे. काही आणखीन धागेदोरे या घडामोडीमध्ये शोधणं गरजेचं आहे. त्या तपासासाठी पोलीस कोठडी फार आवश्यक असल्याचं न्यायालयाला पटवून देण्याचं काम युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. आता या संपूर्ण घडामोडीकडे न्यायालय कशा प्रकारे बघतं आणि न्यायालय या संदर्भात काय निकाल देतं ते पाहावं लागणार आहे. आणि इकडे वाल्मिक कराड गुन्हेगार नाही, आरोप अद्याप सिद्ध झालेले नाही, आरोपी नाही असा युक्तिवाद वाल्मिकच्या वकिलांनी सुद्धा केला. अनेक काही दावे सुद्धा वाल्मिकच्या वकिलांना कोर्टामध्ये केलेले आहे. वाल्मिक सामाजिक कार्यकर्ता असल्याचाही दाखला देण्यात आला. सोबतच इथं पोलिसांना येऊन स्वतःहून सरेंडर केलं, त्यामुळे न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर न्यायालयीन कोठडी मिळणार नाही अशी शक्यता इथं वर्तवली जाते आहे. जवळजवळ निश्चित झालेलं आहे की वाल्मिकला पोलीस कोठडी सुनावण्यात येणार, पण पोलीस कोठडी किती दिवसाची असणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे आपण हत्येचा जो घटनाक्रम आहे
तो देखील स्क्रीनवर पाहतोय. 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी तक्रार केली 6 जणांविरोधात. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि या संपूर्ण महिनाभर ही घडामोड सुरू होती. हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भातले आरोप प्रत्यारोप झाले. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी 10 डिसेंबरला बीडमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तर 11 डिसेंबरला क्राईम ब्रांचकडून प्रतीक घुलेला पुण्याच्या रांजणगावमधून अटक करण्यात आली. आपण घडामोडी काय या घटनाक्रम घडलेला ते पाहतोय. 11 डिसेंबरलाच कराड आणि विष्णू चाटे सुदर्शन घुलेवर केज पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्यातूनच आता सुदर्शन घुले अद्याप फरार आहे. विष्णू चाटे सुद्धा फरार असल्याचं कळतंय आणि सुदर्शन घुलेला पकडण्यासाठी अटक करण्यासाठी या तपासासाठी वाल्मिक कराडची पोलीस कोठडी फार महत्त्वाचा असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. 13 डिसेंबरला या संपूर्ण घटनेमुळे बीडचे नागरिक संतप्त झाले आणि बीड बंदची हाक देण्यात आली. त्यानंतर 13 डिसेंबरला हत्येचा तपास हा CID कडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर CIDने या संपूर्ण प्रकरणाचा ताबा घेतला आणि या प्रकरणात तपास सुरू केला. त्यानंतर या प्रकरणाला नवनवे घडामोड आली. 14 डिसेंबरला केसचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाजनांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. त्यानंतर 14 डिसेंबरलाच आरोपी विष्णू चाटेची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी पण करण्यात आली. त्यानंतर पुढची घडामोड त्या आपण पाहतोय की हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि हिवाळी अधिवेशनामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच गाजलं. विरोधकांनी यावर चर्चा व्हायला हवी, लक्षवेधी लावावी अशी मागणी केली आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये देखील हा मुद्दा चांगलाच गाजला. त्यानंतर एक दिवस चर्चेचा ठेवण्यात आला आणि त्यावर सविस्तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात काय काय कारवाई करण्यात आली त्याचं निवेदनही दिलंय. त्यानंतर 18 डिसेंबरला विष्णू चाटेला अटक करण्यात आली. खंडणीच्या आरोपामध्ये विष्णू चाटेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर विष्णू चाटेला अटक करण्यात आली. आता थोड्याच वेळामध्ये केस न्यायालयाचा निकाल पुढे येणार आहे. कोर्टातील युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि तो थोड्याच वेळामध्ये या संपूर्ण घटनेमध्ये युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाचा निकाल समोर येणार आहे. काय निकाल न्यायालयाकडून दिला जाणार त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर गेल्या 3 तासापासून या संपूर्ण घडामोडीचं कव्हरेज आपण लाईव्ह पाहतोय. आता थोड्याच वेळामध्ये न्यायालयाचा निकाल समोर येणार आहे. कोर्टातील युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. काय युक्तिवाद करण्यात आला तेही आपण बघितलं. ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही आपल्याला त्या संपूर्ण युक्तिवादाची एकूण एक अपडेट दाखवलेली आहे. आता या युक्तिवादानंतर पोलीस कोठडी मिळणार असं जवळजवळ निश्चित झालेलं आहे. मात्र किती दिवसाची पोलीस कोठडी असणार ते पाहावं लागणार आहे. आपण हत्येचा घटनाक्रम TV स्क्रीनवर पाहतोय. 9 डिसेंबरला या संपूर्ण घटनेची सुरुवात झाली. सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाली. त्यानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांची फिर्याद आणि केस पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला 6 जणांविरोधात. 10 डिसेंबरला आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर 11 डिसेंबरला क्राईम ब्रांचकडून प्रतीक घुलेला पुण्याच्या रांजणगावमधून अटक करण्यात आली आणि या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी महिन्याभरापासून होत असताना दिसत आहेत आणि या हत्येचा घटनाक्रम काय आपण ते पाहतोय. 11 डिसेंबरलाच कराड आणि विष्णू साठे सुदर्शन घुलेंवर केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 13 डिसेंबरला बीड बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे 13 डिसेंबरला हत्येचा तपास CID कडे वर्ग करण्यात आला, कारण आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर हे प्रकरण CID कडे वर्ग करण्यात आलं. 14 डिसेंबरला केसचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाजनांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. तर 14 डिसेंबरला आरोपी विष्णू चाटेची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि हिवाळी अधिवेशनामध्ये हत्येचे पडसाद उमटले. 18 डिसेंबरला विष्णू चाटेला अटक करण्यात आली. तर 19 डिसेंबरला संतोष देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला.
त्यानंतर 21 डिसेंबरला पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आणि ही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर 21 डिसेंबरलाच नवे पोलीस अधीक्षक कावंतांची नियुक्ती इथं करण्यात आली. तर 24 डिसेंबरला खंडणी प्रकरणाचा तपास हा CID कडे वर्ग करण्यात आला आणि 28 डिसेंबरला बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. आता या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण देखील प्राप्त झालेलं आहे, कारण यामध्ये सर्वपक्षीयांनी उडी घेतलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली जाते आहे. त्यामुळे बीडमध्ये 28 डिसेंबरला सर्वपक्षीयांनी मोर्चा काढला, सर्वपक्षीय नेते त्यात सहभागी झाले.